धुळे जिल्ह्यात ग्रामोद्योग अधिकारी ऑन ड्युटी मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत आढळून मिळाला। हा प्रकरण बघून एकच खळबळ उडाली। याबाबत माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी याला मद्यधुंद अवस्थेत असल्याने चांगलेच धारेवर धरले व पोलिसांच्या ताब्यात दिले। शासकीय कार्यालय दारू पिणं पुढे घालून पुन्हा याचा दाखल होता आमदार हे बघ सर तो आमदार बनणार उलटा पैदा झालो आणि माझी गाडी दुकान आहे गाडी जमा मला आशीर्वाद कुशल भारतीय जनता पार्टीला बदनाम करताय तुम्ही भारतीय राजकीय पक्ष तुम्ही राजकारणाला बदनाम करताय तुम्ही। देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे आमचे नेते आज शपथविधी घेणार मुख्यमंत्री पदाची आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता एक अधिकारी तुम्ही तुम्हाला काही कळायला पाहिजे बेजबाबदारपणे वक्तव्य करताय तुम्ही या खुर्चीवर बसून योग्य नाही असं साहेब तुमचं। मी भाजपाला आहे नरेंद्र मोदीचा पक्ष बदनाम करताय का तुम्ही अधिकारी म्हणून पक्ष बदनाम करताय का तुम्ही तुम्हाला काय बोलताय तुम्ही तुमची खुर्ची तुम्ही बसा अधिकारी कुठल्या पक्षाला नसतो। त्याचा कार्यक्रम पक्का झालेला आहे आता। हा माणूस त्याच्यानंतर इथं खुर्चीवर दिसला तर आम्ही काळं पासून टाकू यांना डायरेक्ट मला हे खुर्ची नको मला माझं नाही आता तुम्ही घरी माझी चालले बघा ओरिजिनल पोस्ट मला द्या प्लास्टिक कर्मचारी बाहेर सर मला मी प्लास्टिक कर्मचारी मी काय म्हणतो ही खुर्ची कोणाची आहे? जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी इथं हा एकदम स्ट्रॉंग मध्ये तुम्ही कोणाचे नाते नाते कोणाचे सांगा त्यांना नरेंद्र मोदी कोण कुठल्या पक्षाचे भाजप आणि अजून कुठेतरी संघटना सांगितली तुम्ही कुठेतरी संघटनेचे म्हटले तुम्ही हो RSS पण साहेब तुम्ही अधिकारी हे लोकांना भेटत नाही आणि ते दारू पिऊन आलेले तुम्ही हे योग्य वाटतं का असं तुम्हाला? हे बघा हे कचरा कुंडी बघा इकडं पत्रकार बांधून इथे हे साहेब इथे धूम्रपान करता असल्यावर ती कचरा कुंडी या ठिकाणी दारूचा अड्डा आता तुम्ही विचार करा आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास 11 साडे11च्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात बसलेलो असताना काही नागरिकांचे फोन आले। त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही शिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला हाकलून दिलं, शिवीगाळ करतायत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत। तर आम्हाला तुम्ही इथे येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर बघितलं त्यांची चौकशी आम्ही व्यवस्थित बघितलं त्यांच्याकडे त्यांची चौकशी केली असता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले। दारूला माणूस जसा दारू पिऊन रस्त्यावर लोळतो तसा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता, कॅबिनमध्ये बसलेला होता दारू पिऊन। त्याच्यानंतर त्याच्या कॅबिनमध्येच जे शासनाचं धोरण आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये, त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या गुटख्याच्या पुड्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुड्या पडलेल्या होत्या। तर मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा व्यक्तीच्या इथं या पदावर असताना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या योजनेचा तिथं लाभ मिळत नाही। हे अधिकारी दारू पिऊन रोज इथं दांगडो करतात। इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे। त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता सस्पेंड केलं पाहिजे। जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करून गाडी पाठवली, आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले। ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल, परंतु वर्जित असलेला तंबाखूजन्य पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं हा देखील गुन्हा आहे, तो गुन्हा पण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती जिरवली पाहिजे। तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावं घेतोय, देशाच्या मोठ्या नेत्यांचे
नातेवाईक असल्याचं सांगतोय आणि माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय चाटी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे, जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे. आणि